कल्याण इमारत दुर्घटना, मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत। कल्याणमधील झालेल्या इमारत दुर्घटनेने संपूर्ण शहराला हादरवून सोडले। या घटनेत इमारतीचे छत कोसळून 6 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त करत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। तसेच या अपघातग्रस्त कुटुंबियांच्या दुःखात शासन आणि जनतेसोबत आपणही सहभागी असल्याचं त्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे। हे आर्थिक सहाय्य शासनाच्या आपत्कालीन निधीतून तातडीने वितरित केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। त्याचबरोबर जखमींच्या उपचारासाठी आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत तत्काळ पुरवण्यात यावी अशा सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत। ही दुर्घटना अतिशय वेदनादायक असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी बांधकामांची तपासणी करणे आणि जीर्ण इमारतींबाबत तातडीची कारवाई करणे गरजेचे आहे असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले। त्यांनी स्थानिक प्रशासनाला योग्य ती मदत करण्याचे निर्देश दिले असून अपघातांच्या कारणांची सखोल चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत। दरम्यान स्थानिक नागरिक, पालिका अधिकारी, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी मदत कार्यात गुंतले होते। काही नागरिकांना वेळीच बाहेर काढण्यात आले असले तरी 6 नागरिकांचा जीव वाचवता आला नाही, ही अत्यंत दुःखद बाब आहे। महाराष्ट्र अपडेट 24 साठी शंकर जाधव, डोंबिवली। तुम्ही काय मदत केली या ठिकाणी? आम्ही 5व्या माळ्यावर राहतो वरच्या। आम्हाला सांगितलं की खाली बिल्डिंग कोसळली, मग आम्ही धाव घेतली दुसरं। तर 2 मुलं, एक लेडीज आणि एक आजी अडकलेली होती, ते दिसत होती, त्यामुळे आम्ही त्यांना काढले। बाकी आहे अजून तिथं 2-3 लहान मुलं आहे, एक 1.5 वर्षाचा मुलगा सांगताय लेडीज असेल आणि एक काम करणारा मिस्टर। असे किती जण अडकले असतील? 4-5 लोक अडकले। किती जणांना काढले आतापर्यंत? 4 लोक, 2 लहान मुलं, एक यंग महिला आहे आणि एक म्हातारा। मैं बाहर गया, मिस्त्री ऊपर ही खाना खा के सो गया था। फिर उसके बाद में क्या हुआ, हम लोग खा ही नहीं। मैं बाहर से आया तो देखा कि सिला गिर चुका था। कितने लोग थे अंदर काम करने वाले? अंदर अभी खाना खा के मिस्त्री था, मैं था, तो मैं बाहर गया था। कितने दिन से काम चालू था? एक कल से ही चालू है। क्या नाम था मिस्त्री का? वेंकट चौहान।